या तिन्ही व्याख्यान आहेत त्यासाठी तरुणांनी खरोखर जाणं गरजेचं आहे. एक मे रोजी विषय आहे माणूस असा का वागतो यावरती प्रसिद्ध लेखिका श्रीमती अंजली चिपलकट्टी या व्याख्यान देणार आहेत. त्यानंतर शनिवार दिनांक 4 मे 2024 रोजी प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर प्रदीप आपटे यांचा विषय आहे अन्नाचा इतिहास. आणि शेवटचं व्याख्यान आहे ते रविवार दिनांक 5 मे 2024 रोजी श्री अशोक राणे हे चित्रपट समीक्षक आहेत आणि यांचा विषय आहे सिनेमा पाहणारा माणूस. तेव्हा या व्याख्यानमालेला सर्व समाज तरुण बंधूंनी उपस्थित दाखवायची आहे. हे या व्याख्यानाचे 22वे वर्ष आहे. खरोखर रोहित, चांगल्या लोकांच्या सहवासात तुम्ही ज्या वेळेला असता त्यावेळेला तुमची विचार करण्याची जी वृत्ती आहे, जी प्रवृत्ती आहे, ती त्यानुसार बदलत असते. आपण चांगल्या लोकांच्या खरोखर सानिध्यात असायला पाहिजे. चांगल्या लोकांचे विचार आपण ऐकायला पाहिजेत. दरम्यान आपल्या आता या सामन्यात कुमार नाईक यांचे आगमन झालेले आहेत आणि त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहेत. थोड्या वेळापूर्वी मी म्हटलं की काही खेळाडू इथे असे आहेत की या तरुणांचं जेवढं वय नाही आहे तेवढी त्यांची कारकीर्द आहे. त्यातील एक कुमार नाईक जवळपास 39 वर्ष सांवेदी समाजामध्ये जवळपास 3 पिढ्या म्हणजे आजोबा, बाबा आणि त्यानंतर मुलगा अशा तिन्ही पिढ्याबरोबर खेळायचं जे सौभाग्य आहे हे फार कमी लोकांना मिळत असते. आणि कुमार नाईक तेवढंच त्यातीलच एक खेळाडू आहेत की ज्यांना हे भाग्य लाभलेलं आहे. क्रिकेटची सेवा गेले 39 वर्ष कुमार नाईक करतायत. मला त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आहे की त्यांनी गोकार म्हणून एक कंपनी आहे त्यामध्ये त्यांनी व्यवसाय नोकरीसाठी सुरुवात केली आणि तिथे सुद्धा त्यांचा क्रिकेटशी एक संबंध आला. आणि भारतीय संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक श्री लालचंद राजपूत यांच्या संघामध्ये यांच्या नेतृत्वाखाली कुमार नाईक यांनी सहभाग घेतलेला आहे. तसेच चिमाजप्पा येथे लेदर क्रिकेट अमरनाथ संघाकडून कळम संघ, अर्नाळा संघ, टाटा इंटरकॉम स्पर्धा, अशा ठाणे येथील स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा त्यांना खेळायचं भाग्य मिळालेलं आहे असे कुमार नाईक. दरम्यान पुढचा सामना हा चेतक वाघोली वर्सेस विकास 11 यांच्यात सुरू झालेला आहे. प्रथम गोलंदाजी घेऊन आलेले आहेत ते गणू आणि फलंदाजी करतायत हार्दिक आणि कुणाल. एक उत्कृष्ट असे. आत्ताच तुझ्याशी मी बोलताना सांगितलं की मागील क्रिकेटच्या संदर्भात जर कोणी आपण चित्रफित असती तर कोणी काय योगदान क्रिकेटसाठी दिलेलं आहे ते आजच्या तरुणाला बघता आलं असतं. पहिला चेंडू चांगलाच लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी, गोलंदाजी आणि फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा. मागण्या उत्कृष्ट असे फेकी. 1 धाव मिळते विकास 11 संघाला. मंदार, मला वाटतं रोहित, मला वाटतं कुमार नाईक यांची कारकीर्द सुरेश मात्रे साई आता क्रिकेट खेळत आहेत त्यांचे बाबा यांच्या नेतृत्वाखाली चालू झाली. थोडासा अवांतर उसळलेला चेंडू, एक अवांतर धाव मिळते विकास 11 संघाला. मी सांगण्यामागचा उद्देश इतकाच होता की आत्ताचे तरुण मंडळी कधी कधी येतात आणि आर्ग्युमेंट करतात. आर्ग्युमेंट कोणाशी करतो, का करतो, त्याची कारकीर्द काय, त्याचं योगदान काय हे बाजूला ठेवतो
आणि जसं मिळेल तसं बोलतो. रोहित, मी तुला रोहित मी सांगू इच्छितो की गचा क्षेत्ररक्षण आणि जल सुटलेला आहे. 3 रन 3 धावा मिळत आहेत. तुषार यांचं थोडीशी गफलत होते. 3 धावा मिळत आहेत विकास 11 संघाला. बघूया हा झेल महाग पडतोय का. टोटल धावसंख्या झालेली 5. रोहित विवेक नाईक म्हणा, कुमार नाईक, संतोष म्हात्रे म्हणा, आपले कोरोटीतील ग्रामस्थ यांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे आणि ते त्या प्रेमाखातर पूर्ण दिवसभर येथे असतात. पुढील चेंडू हार्दिक याला. हार्दिक यांनी लेग लॉंग ऑनच्या दिशेने तडवलेला चेंडू. 1 धाव मिळते. थोडस गचा क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मिळत आहेत. विकास 11 संघाला धावसंख्या झालेली 7. चेंडू झालेले आहेत 3. 5 षटकांचा सामना राहिला. पुन्हा एकदा चांगला तटवलेला चेंडू. थोडसा मागे पुढे होताना 1 धाव मिळते. बोळीन संघाला धावसंख्या झालेली आहे 8. 4 चेंडू खेळ धावसंख्या झालेली 8. रोहित, ज्या वेळेला दिवस रात्र टुर्नामेंट भरवायच्या 2011ला आम्ही तरुणांनी पुढाकार घेऊन भरवलेल्या खूप जिकरीचं काम असायचं. खूप आर्थिक सहाय्य लागायचं. पण त्याच स्तरावर आपण आता हे सामने भरवत आहेत आणि हा उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू. बघूया झेल होते का मयूर याच्याकडे आणि कुणाल झेल बाद. विकास 11 संघाला पहिला झटका कुणालच्या रूपाने. मयूर यांनी उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे. 5 चेंडूत 1 गडी बाद करण्यात चेतक संघ यशस्वी झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती फक्त 8. पुढील फलंदाज येत आहे तो राजस. या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. सुरू असलेला सामना व या पुढील सर्व सामने हे 5 षटकाचे राहतील. हॅलो श्री गणेश कोफराड आयोजित स्वर्गीय सचिन स्मृती चषक 2024 उपांत्य फेरीचा पहिला सामना. पारंपरिक प्रतिस्पर्धी चेतक वाघोली आणि श्री गणेश बोळिंज. पहिल्या षटकाचा सामना. पहिला षटक संपलेला आहे. धावसंख्या झालेली ती 1 गडी बाद 9. मगाशी सिद्धेश पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे काही खेळाडू स्मरणात राहण्यासारखे असतात. त्यातलाच एक व्यक्तिमत्व म्हणजे दिवंगत सचिन. एक थरो जंटलमॅन आपण ज्याला आपण म्हणू क्रिकेटसाठी ऑन अँड ऑफ द फील्ड. ऑन द फील्ड आणि ऑफ द फील्ड सुद्धा मितभाषी उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू होता जो आपल्यातनं 2-3 वर्षापूर्वी मला वाटतं निघून गेला दुर्दैवरित्या. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय तो प्रणव. स्ट्राइकवर आहे तो राजस. प्रणव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
चेंडू उसळी घेत खूपच वैर झाला आणि अवांतर अशी धाव वाईड. अशा प्रकारे एक अवांतर धाव झालेली आहे. धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या झालेली ती 10. पुन्हा एकदा डाव्याष्टीच्या खूपच वैर आणि पंचांचा निर्णय वाईड. अवांतर अशी एक धाव. दुसऱ्या षटकातला अजूनही एकही चेंडू झालेला नाही. धावसंख्यात मात्र 2 अवांतर धावने बाहेर पडलेली आहे. धावसंख्या झालेली ती 1 गडी बाद 11. श्री गणेश बोळींच. सूर्यामुळे चेंडू साईट होत नाहीये आणि हा एक सोपा झेल सोडलेला आहे. राजेशला जीवदान मिळालेलं आहे. एक धाव पण रोखू शकले नाहीत. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झालेली ती 12. सूर्याचा थोडा अडथळा येतोय. फिल्डरला ते थोडं अडचणीचं काम होत आहे. दरम्यान प्रणव तयार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. उत्कृष्ट असा चेंडू सचिनला काही तो पकडता आला नाही. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. अवांतर एक धावेने भर होते. धावसंख्या झालेली ती 13. 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली ती 13. दरम्यान प्रणव वैयक्तिक पहिलं, संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय. गुडलँड स्पॉटचा बॉल भिरकावून दिला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ षटकार. डीजे धन्यवाद डीजे. दरम्यान चेंडू भिजलेला आहे. आयोजकांना विनंती आहे की त्यांनी चेंडू द्यावा. तीन चेंडू टाकून झालेले. धावसंख्या झाली ती 19. राजेश याचा गुडलँड स्पॉटवरनं उचलून चेंडू फेकून दिला भिरकावून. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. पुन्हा एकदा राजेश सज्ज. प्रणव चौथा चेंडू घेऊन. धावसंख्या 19 बिन 1 गडी बाद. श्री गणेश बोळींच. जॉर्कर लेनचा चेंडू सचिनला काही पकडता आला नाही. 1-22 काही रोखू शकले नाही. धावसंख्येत 1 अवांतर निभर. धावसंख्या झालेली ती 20. दुसरं षटक सुरू आहे. 4 चेंडू टाकून झाले. धावसंख्या झालेली ती 20. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती हार्दिक. डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज. बघूया. प्रणव लेफ्ट आर्म राउंड द विकेट. स्ट्राईक वर आहे तो हार्दिक. 5वा चेंडू घेऊन आणि हा नो बॉल घोषित केलेला आहे. मला वाटतं दुसरा बाउन्स पण आहे. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या झालेली ती 21 आणि हा फ्री हिट आहे. चेंडू 2 चेंडू टाकून अजून टाकायचे आहेत. दुसऱ्या षटकातले धावसंख्या झालेली ती मात्र म्हणजे 21. धावसंख्येत 1 नि भर होती. धावसंख्या झालेली ती 22. शेवटचा चेंडू घेऊन प्रणव. राजेश स्ट्राईक वरती. बॅक टू बॉलर. डोक्यावरनं मारलेले. बघूया किती. 1 धाव घेत रोखू शकले नाहीत आणि 2 धाव. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं महागडं असं षटक आणि ही 3 धावा. थोडीशी हारागिरी पत्करलेली आहे चेतक वाघोलेने. क्षेत्ररक्षण व्यवस्थित झालेलं नाहीये. थ्रोचं रूपांतर बरोबर नव्हतं.
चपळाईनेच तेवढ्या अजून एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या 3 ने भर पडलेली आहे. 1 धाव होती तिकडे, 3 धावा धावसंख्या झालेली ती. 2 षटकां अखेरीस 1 गडी बाद 25 धावा. दोन षटकाखेरीस धावसंख्या झालेली ती 25. हॅलो, एक गडी बाद 25 धावा. दरम्यान पुढील षटक घेऊन येत आहेत ते अमय राजेश याला. विकास 11 यांचा धावसंख्या झालेली आहे ती 25. 2 षटकाखेरीस 1 गडी बाद. अमय दरम्यान अमय लेफ्ट आर्म राउंड द विकेट. आज सचिनला काही सूर गवसत नाहीये. एकही चेंडू त्यांनी विकेटच्या पाठी कलेक्ट केलेला नाहीये. उत्कृष्ट चेंडू टाकून काही उपयोग होत नाही. अवांतरमध्ये धावसंख्येत एक भर होते. धावसंख्या झालेली ती 26. आणि विशेष म्हणजे थोडा स्ट्राईक पण रोटेट होतो. याचा काळजीपूर्वक अभ्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनी सुद्धा बघायचा आहे. दरम्यान अमय हार्दिकला उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झालेली ती 28. 2 चेंडू तिसऱ्या षटकातले टाकून झालेले. उंच अशी धावसंख्या गाठण्याच्या प्रयत्नात श्री गणेश बोईंज. दरम्यान अमय पुढ्यात चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. भिरकावून दिला. मिड ऑफ आणि मिड ऑनच्या वरून षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्येत 6 ने भर होतीये. धावसंख्या झालेली ती 34. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिड विकेटच्या दिशेने. बघूया किती धावा घेत आहेत. त्या 2 धावा काही रोखू शकल्या नाही. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट श्री गणेश बोईंज करत आहे. सातत्याने पहिल्या षटकापासून आपण बघतोय रोहित की रनिंग बिटवीन द विकेट राजेश आणि हार्दिक चांगल्या रन्स घेत आहेत. ज्या 1 आहेत त्या कन्वर्ट करून 2 मध्ये करतायत. हा त्यांच्या सरावाचाच एक भाग आहे. त्या सरावामुळे ते आज धावसंख्येची जो डोंगर आहे तो उभा करू शकत आहेत. कर्णधार हार्दिक यांनी मॅच सुरू होण्याआधीच हेच सांगितलं होतं की आम्ही साधारणतः 70-75 धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करू आणि ते सातत्याने तोच प्रयत्न करताना दिसत आहेत. थोडं क्षेत्ररक्षण पण मला वाटतं चेतक वाघोलीचं म्हणजे आपल्या टीमला जे साजेस आहे तसं होत नाही आहे. मी बघतोय मागातपासून 1-2 झेल सुटलेले आहेत. सचिनकडे बॉल कलेक्ट होत नाहीये. यश सारखा क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू चेंडू सोडत आहे. बघूया पुढचा चेंडू घेऊन. उत्कृष्ट असा चेंडू. 3 षटकाखेरीस धावसंख्या झालेली ती 37. सरासरी 12च्या सरासरीने धावगती किंवा रन्स घेत आहेत. आणि 60 आणि 65चं जे त्यांचं उद्दिष्ट होतं ते गाठायला त्यांना अजून बरोबर ट्रॅकवर आहेत ते. 2 ओव्हरला 25. तिसऱ्या षटकामध्ये 37 म्हणजे 12-12-12. पुढच्या
12 बॉलात समजा 20-22 रन झाल्या, 37 झाल्या ती 37. पुढच्या 12 चेंडूमध्ये 25-30 रन्स काढणं, कारण त्यांच्याकडे विकेट सुद्धा आहेत. प्रथम सारखा फलंदाज डगआउट मध्ये आहे. दरम्यान विराज वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकवर येतो हार्दिक. 3 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 37. विराज स्ट्राईकवर येतो हार्दिक. उत्कृष्ट असा चेंडू फुलर लेंथचा होता, फायदा घेता आला नाही. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्येत भर 1 नी धावसंख्या झालेली ती 38. आणि चेतक वाघोली बरोबर समजा रोहित जिंकायचं असेलच तर 65 5 षटकामध्ये या धावा पाहिजेत, कारण अगदी खतरनाक फलंदाजी आहे चेतक वाघोलीकडे. प्रणव, मयूर, तन्मय एकापेक्षा एक सरस बॅट्समन आहेत त्यांच्याकडे, जे मोठी खेळी खेळण्यात त्यांना म्हणजे ते खेळण्यात प्रसिद्ध आहेत. बघूया. दरम्यान चेंडू उपलब्ध करून दिलेला आहे. सचिन तुम्ही या तुमच्या जागेवर. चेंडू आलेला आहे. लाईनमॅन बघून घेतील. आपण आपली जागा नाही सोडायची आहे. धन्यवाद. कुमार, ज्या पद्धतीने आज विकास संघ धावसंख्येचा डोंगर उभा करत आहेत त्यामध्ये सातत्याने ते 1 आणि 2 धाव्यांवरती जास्त भर देत आहेत. मोठा फटका चुकीच्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अवंतर अशी धाव. अजून 1 धाव काढलेली आहे. तब्बल 6 ते 7 22 गेलेले आहेत. दरम्यान विराज वर आहे. चेंडू बघूया. विराज स्वतः फॉलो थ्रू मध्ये काय करतायत ते. आणि हा झेल सुटलेला आहे. झेल सुटल्यानंतर काय होतं हे सांगायला नको. 2 धावा काढलेल्या आहेत आणि तिसरी धाव घेण्यामध्ये सुद्धा. आणि हा राजेश आपली विकेट गमावलेली आहे. बहुधा थकला असेल तो तरी विकेट दिलेले. याला म्हणतात की सेन्सिबल क्रिकेट. समजा आपल्या ताकद चालत नसेल तर आपण रनआउट व्हायचं, आपली विकेट द्यायची. पुढच्या डगआउट मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रथम आहे. प्रथम आता स्ट्राईक वर येतोय. डगआउट मधून आत जातोय. ही पण एक खेळीची भाग आहे की बाबा चला स्ट्राईक रोटेट कसा करायचा, किंवा आपलं समजा बॅटला बॉल लागत नसेल तर आपण कसं आपली विकेट गमवू शकतो किंवा काय करू शकतो संघ हितासाठी ते करून दाखवलेलं आहे राजेश यांनी. अगदी बरोबर. याच कॅल्क्युलेशननेच संघ जिंकतो आणि ते कॅल्क्युलेशन आपल्याला विकास संघाकडून पाहायला मिळत आहे. दरम्यान विराज तयार. चौथा चेंडू घेऊन उत्कृष्ट असा गोलंदाजी. आणि हा उत्कृष्ट असा उत्तुंग षटकार लेग साइडला मारलेला आहे हार्दिक. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या भरून उत्तुंग असा षटकार. डीजे धावसंख्येत 6 वर झाले. धावसंख्या झालेली ती 47. चांगलं षटक टाकत होता विराट. एक ओव्हर पिच चेंडू दिला आणि पुढे सरसावत हार्दिकनी तो मिड विकेट आणि डीप मिडॉनच्या मरून षटकार मारलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे स्क्वेअर चेंडू पेस जनरेट करायच्या नादामध्ये चेंडू स्क्वेअर होतोय. मी एक सांगितल्याप्रमाणे म्हणजे कॅचेस मीन मॅचेस हे एक समीकरण आहे क्रिकेटमध्ये रोहित. आणि हार्दिकला एक चांगल्या प्रकारे जीवदान दिलं होतं. ते खूपच महाग पडते चेतक वाघोलीला. हो, पहिल्याच षटकापासून झेल सुटण्यात आले असल्या कारणाने आज त्याचा पुरेपूर फायदा हार्दिक घेत आहे. दोन धावा काढलेले आहेत. धावसंख्येत 2 नी भर होते. धावसंख्या झालेली ती 50. एक चेंडू बाकी आहे आणि 50 धावा लागल्या आहेत
धावफलकावर त्या श्री गणेश बोळींच्या. कर्णधार फलंदाजी जे त्यांनी मला वाटतं टॉस का बॉस मध्ये जे सांगितलं होतं 65-70 रन्स ते सत्यामध्ये उतरवत आहेत. दरम्यान विराज शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दोन धावा काढलेल्या आहेत धावून. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 निभार 4 षटका अखेरीस धावसंख्या झालेल्या आहेत त्या तब्बल 52 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. षटक संपलेलं आहे. हार्दिक वैयक्तिक आपल्या 27 धावेवर खेळत आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी. मला वाटतं सातत्याने त्याची फलंदाजी होत आहे. कालपासून आपण बघतोय मॅचेस. चांगली फलंदाजी करतोय. शेवटचं षटक घेऊन येतोय तो यश. धावसंख्या झालेली आहे ती 52. 4 षटका अखेरीस धावसंख्या झालेली ती 52. अवंतर अशा 12 धावा आहेत. वाईड आणि 22 पकडून त्यामध्ये 7 22 आहेत. 5 वाईड आहेत. आणि अवंतर धावा रोहित या नेहमी संघाला घातक असतात. नक्कीच. विकास संघ हा समाजाच्या सामन्या व्यतिरिक्त इतर ओपन सामने सुद्धा खेळत असतो. त्यामुळे त्यांच्याकडे आज चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा ते आज पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. सातत्याने धावसंख्या वाढण्याच्या मार्गावरती ते प्रयत्न करत आहेत. आज धावसंख्या झालेली आहे ती 52. दरम्यान शेवटचं षटक घेऊन यश वैयक्तिक पहिल्या संघातर्फे शेवटचं. आता चेंडू अडवला पण अवंतर धाव काही रोखू शकले नाही. 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येत 1 निभार धावसंख्या झालेली ती 53. दरम्यान यश दुसरा चेंडू घेऊन शेवटच्या षटकातला स्ट्राईकवर आहे तो कर्णधार हार्दिक वैयक्तिक 28 धावेवरती खेळत आहे. डीप मिड ऑफला मारलेल्या 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या दौरनी भर धावसंख्या झालेली ती 55. दरम्यान यश तिसरा चेंडू घेऊन हार्दिकला पुन्हा एकदा आणि हार्दिक बाद झालेला आहे. हार्दिकने आपली विकेट फेकलेली आहे. मला वाटतं ते पण थकले असतील. 30 रन्स वैयक्तिक खेळी उत्कृष्ट अशी खेळी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हार्दिक कडून कर्णधार हार्दिक कडून 55 धावा ज्या श्री गणेश बोळींच्या झाल्यात त्याच्यामध्ये 30 हार्दिकने काढलेल्या आहेत. म्हणजे तब्बल अर्ध्यापेक्षा जास्त धावा हार्दिकच्या आहेत आणि 12 अवंतर धावा. मग बाकीचे प्लेयर्स 2-3 गडी ज्या गेलेले आहेत त्यांनी किती धावा काढल्या याचं गणित आपण मांडू शकतो करू शकतो. 55 मध्ये 30 हार्दिक 55 धावा झालेल्या आहेत. माफ करा 56 धावा झालेल्या आहेत. दरम्यान यश चौथा चेंडू घेऊन स्ट्राईकवर प्रथम. उत्कृष्ट असा चेंडू. शेवटचा चेंडू. दोन चेंडू बाकी 2 चेंडू माफ करा. हे 2 काढले रे सवालच नाही. 2 उत्कृष्ट अशा धावा. धावसंख्येत 2 निभर धावसंख्या झालेली ती 58. शेवटचा चेंडू यशचं उत्कृष्ट असं षटक
मला वाटतं 2 षटकं यशनी टाकली असती चालली असती. आता असं वाटत असेल चेतक वाघोलीला. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन यश. धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 58. फुल टॉस चेंडू कन्वर्ट करता आला नाही. बघूया. फलंदाज बाद. फलंदाज बाद तर झालेला आहे. 2 धावा कमीत कमी रोखल्या आहेत. अशा प्रकारे धावसंख्या झालेली ती 58. 59 धावांचं 59 धावांचं लक्ष्य. शेवटचं उत्कृष्ट असं षटक टाकलेलं आहे यशनी. 5 षटकामध्ये 59 धावा म्हणजे 12 धावांची सरासरी काही जास्त नाही चेतक वाघोलीच्या संघाला. बघूया डीजे. हॅलो. चेतक वाघोली संघाला 59 धावाचे आव्हान श्री गणेश बोईज यांनी दिलेलं आहे. या पुढील सामना होईल तो कोरोटी वर्सेस कुफ्राड. तेव्हा नाणेफेकीसाठी कोरोटी संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. आदेक मंदार नाईक म्हात्रे यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. सामना सुरू आहे तो चेतक वाघोली वर्सेस श्री गणेश बोळींज. श्री गणेश बोळींज यांनी 58 धावा करून 59 धावांचं आव्हान चेतक वाघोली संघासमोर ठेवलेलं आहे. सामना 5 षटकाचा असेल. खेळण्यासाठी फलंदाज उतरलेले आहेत ते तन्मय उर्फ बाणा आणि प्रणय
आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते प्रथम. या आणि समालोचन कक्षामध्ये आम्हाला सहाय्य करण्यासाठी कोफारचे तनू पाटील इतके प्रसिद्ध आहेत समालोचनामध्ये. अवांतता की दरम्यान ते बाहेर गेल्यामुळे लोक विसरले होते ते समालोचन करतायत. आता त्यांना पुन्हा आमंत्रित केलेलं आहे, तर मी यापुढील समालोचन त्यांना करण्यासाठी आवाहन करत आहे. आणि हा पुढचा चेंडू फलंदाज बाद झालेला आहे. प्रथम यांनी त्यांच्या प्रथम चेंडूवरतीच तन्मय यांना बाद केलेला आहे. चेतक वाघोली संघासमोर 59 धावांचे आव्हान आहे. यापुढील सामना कोरोटी विरुद्ध कोफराळ यांच्यात रंगेल. तत्पूर्वी नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीसाठी कर्णधार मंदार आणि धीरज उपस्थित आहेत आणि नाणेफेक करण्यासाठी मुकेश पाटील यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. काय नाही पुढील फलंदाज उतरले आहेत ते सचिन. मी मुकेश पाटील यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. एक चेंडू, एक धावा, एक गडी बाद. पुढील चेंडू आणि बाद. ज्या गतीने मैदानात कर्णधार उतरले होते अगदी त्याच गतीने पुन्हा नाणेफेकी बाहेर जात आहेत. नाणेफेकी कोफराड संघाने जिंकलेली आहे. नाणेफेकीचा आपला निर्णय काय असेल? थोड्या वेळाने कळवण्यात येईल. तर यानंतरचा होणारा सामना कोफराड आणि कोरुट यांच्यात असेल. कोफराड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्याचा कौल ते नंतर कळवतील. प्रथम यांनी 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत. दरम्यान पुढील फलंदाज उतरले आहेत ते ऋतिक. पहिले षटक श्री गणेश बोईस घेऊन आले आहेत ते प्रथम. चेंडू झालेले आहेत ते 2, धावा झालेले ते 1 आणि गडी बाद झाले ते 2. आव्हान आहे 59 धावांचं. बघूया पुढील चेंडूत काय करतायत. प्रथम हा आणि निर्धारित क्षेत्रात चेंडू गेल्याने 1 धावात भर धावसंख्या झाली ती 2. सुंदर असे गोलंदाजीची प्रदर्शन करताना प्रथम श्री गणेश बोळी संघातर्फे. त्याचप्रमाणे आपल्या संघाला चांगल्या धावसंख्या करून देण्याच्या प्रयत्नात असलेला चेतक वाघोली संघाचे फलंदाज प्रणव आणि ऋतिक हे मैदानात उपस्थित. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकून निर्धारित क्षेत्रात चेंडू गेलेला आहे. धावसंख्येने 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे ती 3. चार चेंडू 3 धावा. आणि 2 गडी बाद.
पुढील चेंडू प्रथम यांचा ऋतिक यांना. सुंदर असा गोलंदाजी करत आहेत ते प्रथम. पूर्ण खेळपट्टीचा वापर करत पूर्ण गतीने चेंडू टाकत फलंदाजांना चेंडू कुठे मारायचा असा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. निर्धारित क्षेत्रात चेंडू गेल्याने एक धावाची भर आणि अंपायरच्या निर्णयाकडे लक्ष देत चेंडू निर्धाव गेलेला आहे. एक षटका अखेर धावसंख्या झालेली आहे ती फक्त 4. दरम्यान बोईन संघासाठी पुढचं षटक घेऊन येत आहेत आदित्य. आणि हा पुढचा चेंडू कुल्लेन चेंडू निर्धाव गेलेला आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकत आहेत आदित्य. आणि या षटकाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. आणि हा पुढचा चेंडू आणि बाद. पंचांनी पायचीत घोषित केलेला आहे. धन्यवाद डीजे. अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन बोईन संघाकडून पाहायला मिळत आहे अजूनपर्यंत. पहिले दोन्ही चेंडू आदित्यांनी सुरेख टाकलेले आहेत आणि त्यात एक गडी बाद केलेला आहे. ज्या पद्धतीने विकास संघाने 1-2-1-2 अशा धावसंख्या जमून धावसंख्येचा डोंगर उभा केला, अगदी त्याच पद्धतीने 1-2 धावांचा कमाई करणं चेतक संघाला आवश्यक आहे. अजूनही निर्धारित चेंडू पहिला तिन्ही चेंडू निर्धाव गेलेले आहेत आणि एक गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे आदित्य यांना. आणि हा तटवलेला आहे आणि बाद झेलबाद झालेले आहेत फलंदाज. चेतक वाघोली संघ दबावाखाली खेळताना दिसत आहे आणि 4 फलंदाजांना आतापर्यंत गमवून बसलेला ते चेतक वाघोली संघ. धावसंख्येचा मोठा डोंगर. धावसंख्या आतापर्यंत झालेली ते फक्त 4 आणि फलंदाज बाद झालेले ते 4. षटक चालले आहे ते दुसरे. चेंडू सुद्धा झालेले ते 4. 4-4-4. आता बघूया होतात का आर पार. 20 चेंडू मध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. वाघोली संघाला.
दरम्यान तुषार फलंदाजी करताना मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झालेली ती 5. चेंडू झाले ते 5. गडी बाद झाले ते 4. षटक सुरू आहे ते दुसरे. आव्हान आहे 59 धावांचं. मैदानात प्रणव अजूनही तटस्थ. आणि हा उंच असा टोलावलेला चेंडू सीमारेषेबाहेर. सारण षटकार. सुंदर अशी गोलंदाजी करत असलेले आदित्य यांच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारण्यात यशस्वी झालेले ते प्रणव. धावसंख्येत 6 ने भर आणि धावसंख्या झालेली ती 11. अजून 3 षटक बाकी आहे. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू घेऊन येत आहेत ते पुन्हा प्रथम फलंदाजीसाठी उभे आहेत ते अनुभवी फलंदाज तुषार. धावसंख्या झालेल्या आहेत ते चेतक संघाच्या 11. फलंदाज बाद झालेत ते 4. 3 षटक बाकी. 48 धावांची आवश्यकता 3 षटकामध्ये. आणि वेगावरती नियंत्रण नसल्यामुळे अवांतर आणि निर्धारित क्षेत्रातील 1 अशा 2 धावांची भर. धावसंख्या झालेली ती 13. आणि हा सीमारेषे बाहेर. पंच मनोरंजन करताना सुंदर सुंदर असे मनोरंजन. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या झाली ती 19. आणि सुंदर असे मनोरंजन करताना पंच दिसत आहेत. धन्यवाद डीजे. प्रथम यांच्या गचाळ चेंडूवरती प्रणव यांनी आणि हा पुढचा चेंडू उत्कृष्ट चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव गेलेला आहे हा चेंडू. आणि हा पुढचा चेंडू फलंदाजाला समजलेला नाहीये आणि यष्टीरक्षकालाही समजलेला नाहीये. निर्धारित स्वरूपातील 1 धाव मिळालेली आहे. या एका धावेनंतर धावसंख्या होते ती 19. आणि समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत संतोष म्हात्रे. 20 धावा झालेल्या आहेत. जोपर्यंत प्रणव जोशी क्रीजवर आहे तोपर्यंत सामना कधी पालटू शकतो असा हा खेळाडू तुषार. तुषार एक नावाजलेला खेळाडू. अनफिट झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याने चेतक संघात पदार्पण केलेलं आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईक जास्तीत जास्त प्रणवकडे देतोय की स्वतः षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय ते बघूया. तुषार 4 चेंडू झालेले आहेत. धावा झाल्या ते 20. अतिशय चांगला चेंडू आणि हा पंचाकडे दाद मारण्याचा प्रश्न आणि तो पंचाने फेटाळलेला सांगितलं लेग स्टंपच्या बाहेर आणि लेग बाय. धन्यवाद पंच. अतिशय सुंदररित्या पंचांची स्टाईल. लेग बाय लेग बायच्या रे तुषार नाही लेग बाय बाबू लेग बाय लिहू. धावा झाल्या त्या 21. 59 धावांचं टार्गेट म्हणजे टोटल आता 38 धावांची गरज. 13 चेंडू 38 धावा. समीकरण 13 चेंडू 38 धावा द्यायला मला कौस्तुभची खेळी आठवत आहे.
भोईंचे कौस्तुभ इथे असतील त्यांना पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू निर्धाव जातोय, अतिशय चांगला चेंडू, 2 षटकार, मला वाटतं 1 षटकार की 2 षटकार, 1 षटकार मारल्यानंतर चांगला कमबॅक. आणि मेन म्हणजे प्रणव परदा आता नॉन स्ट्रायकर, 12 चेंडू 38 धावा. आठवते कौस्तुभची ती खेळी, अतिशय सुंदर खेळी कौस्तुभ, शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार पाहिजे होते आणि 2 चेंडूवर 2 षटकारमध्ये तो सामना जिंकला होता. आणि ज्या पद्धतीने कौस्तुभ धावला त्या धावण्यामध्ये त्याला तो अनफिट झाला होता. कौस्तुभ आज तो फिल्डिंगच्या रूपामध्ये आज फिल्डिंग करतोय आणि समोर चेतक वाघोले, एक बलाढ्य संघ, नावाजलेला संघ, असा हा संघ. पहिला उपांत्य फेरीचा सामना आणि प्रणव आणि तुषार 4 बळी तर गेलेले आहेत. कॉमेंटेटर मध्ये चेतक संघाचे खेळाडू रोहित थोड्या वेळाकरता काही व्यत्यय कारणास्तव बाहेर गेले होते. कर्णधार सचिन आपल्या दोन्ही खेळाडूंना काय सांगण्यासाठी आलेले आहेत. जितका 12 चेंडू मध्ये जितके जास्त चेंडू प्रणवला मिळतील तेवढा फायदा हा चेतक संघाचा होईल. आणि जितका चेंडू प्रणवला त्या चेंडूपासून लांब ठेवले त्याचा फायदा हा विकास 11 बोईंग संघाला मिळेल. बघूया दोन्ही संघ बलाढ्य संघ. आता गोलंदाज आहे तो कौस्तुभ, आणि स्ट्राइक वर तुषार. एक काळ मला आठवत आहे तुषार हा चेतक संघाचा खंदा फलंदाज, षटकार बहादूर. पहिल्या 2013 2014 रामजेवा क्रिकेट क्लब बरोबर फायनल मध्ये अंतिम रिलायन्स कप मध्ये. कौस्तुभ पहिला चेंडू, चेंडू हा निर्धाव जातोय, बघूया. आणि चेंडू निर्धाव. तेव्हा तुषार यांनी षटकार बहादूर करत सामना अटीतटीचा केला होता 2013 14 15 मध्ये. अतिशय चांगली झुंज दिली होती. तोच तुषारला स्ट्राईक आहे. 11 चेंडू 38 धावा, 6 मोठे फटके. रोहित काय वाटतं तुम्हाला? निश्चितच दोन्ही संघातले फलंदाज आणि गोलंदाज हे अनुभवी आहेत. चांगलं कॅल्क्युलेशन करून 10 चेंडू 38 धावा. काहीस महागड होत चाललाय. प्रणव नॉन स्ट्रायकर वर, तुषार स्ट्राइक वर. 10 चेंडू. आणि हा षटकार जातो, बघूया. आणि हा षटकार 2 चेंडू गेल्यानंतर तुषारच्या बॅटीला लागलेला फटका. तुषारवर थोडा हा चेंडू खेळताना रोहित नक्कीच दबाव होता. आणि सांगताना फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. त्याने दाखवलेला आहे त्याचा क्लास आणि षटकार मारलेला आहे. ते कॅल्क्युलेशननीच खेळतात, परंतु काही दुखापतीमुळे त्यांचे जे फटके आहेत ते योग्य पद्धतीने लागत नाही आहेत, परंतु प्रयत्न करतायत. संघाला विजय करण्याचा प्रयत्न ते आहेत. 9 चेंडू 32 धावा. बोलतात ना की टेनिस एल्बो सचिनच्या खेळामध्ये जसा बदल झाला तसा तुषारच्या खेळामध्ये थोडा बदल झालेला आहे. पुन्हा एकदा फटका, बघूया. आणि चौका. 4 चेंडू 10 धावा काढलेल्या आहेत तुषार यांनी. तुषारने 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर 2 चेंडूवर कमबॅक केलेला आहे आणि 10 धावा मिळालेल्या आहेत. आता काहीसा दबाव हा विकास 11 संघावर आता पोहोचलेला आहे. कारण 2 चेंडू कौस्तुभचे, एक तर षटकार अतिशय सुंदर, दुसरा हा क्षेत्ररक्षक काही करू शकत नाही. त्याच्या पुढे पडल्यानंतर बॉल उचलून गेलेला 4 गेलेला आहे. 8 चेंडू 28 धावा. हे 2 चेंडू दोन्ही संघासाठी फार महत्वाचे आहेत. रोहित 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर थोडा दबाव हा तुझ्या चेहऱ्यावर दिसत होता, कारण प्रणव नाश्ता केला, पण मला वाटतं 2 चेंडूवर कमबॅक केलेलं आहे तुषारने. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच मी तुम्हाला म्हणालो की तुषारच्या दुखापतीमुळे तुषारला अपेक्षित असलेले फटके बसत नाहीये. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचा जसा भाव तू बघितला तसा मी पण तुझ्या चेहऱ्यावरचा भाव बघितला, कारण शेवटी तो तुझा जावाही लागतो. नक्कीच नक्कीच जावायचं फटके बघायला आनंद असतोच. आणि चांगली खेळी खेळेल अशी अपेक्षा आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. तुषार
चांगला चेंडू वाईड स्क्वेअर मार. संतुलन. 2 फटके बसल्यानंतर पुढच्या चेंडूवरती संतुलन बिघडतं हे निश्चित असतं. त्यानुसार हा अवांतर चेंडू धावात 1 नि भर धावसंख्या झालेली आहे ती. गोलंदाजावर दबाव आलेला आहे आता आणि कौस्तुभाचा खेळाडू हुशार आहे त्यामुळे तो त्याच्यातून लवकर मात कर असं दिसेल. बघूया आणखी एक अवांतर चेंडू. 26 धावा 8 चेंडू 26 धावा. तुषार यांच्या अनुभवी फलंदाजीमुळे 2 चेंडू झाल्यानंतर 1 षटकार 4 धावा आणि 2 वाईड म्हणजे 2 सिक्स बसले जवळजवळ. मी तेच म्हणालो की त्याच्या अनुभवामुळे गोलंदाजीवरती थोडासा दबाव निश्चितच पडत आहे. हा चेंडू चांगला निर्धाव गेलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कोरोटे ग्रामस्थ बानकर ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ हा सामना बघण्यासाठी बदलला. अतिशय 500च्या वर लोक हा सामना बघतायत. बोळींज ग्रामस्थ रामजीवार ग्रामस्थ युट्यूब लाईव्ह वरून बरोबर आता माझ्या हिशोबाने 1200 लोक बघतायत. असं लाईव्ह कुठेच नाही. किती लाईव्ह कार्यक्रम करा पण युट्यूब लाईव्ह वरून जे क्रिकेटचे सामने बघतात ते कुठेच बघू शकत नाही. असेच लाईव्ह बघतायत. आणि याचं श्रेय सुद्धा श्री गणेश बोळींज संघाला जाईल ज्यांनी हे युट्यूब लाईव्ह चालू करून एक पायगंडा घातलेला आहे. विराट प्रदर्शन आणि डीएनए नेट यांचे मनापासून आभार. एक धावेत भर धावसंख्या झालेली आहे ती 34. 7 चेंडू 25 धावा. 7 चेंडूत 25 धावा. तुषार सुंदर असा फलंदाजीचं प्रदर्शन करताना अनुभवाचा पूर्ण वापर करताना हा चेंडू दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. फटका मारलेला बघूया आणि हा चौका. 4 धावे भर 21 धावांची गरज. शेवटच्या षटकात 21 चांगले जवळजवळ 17 धावा या षटकात निघालेले आहेत. 1 षटकार 2 चौकार आणि 3 वाईड 3 चेंडू निर्धाव. 4 षटकार आणि स्ट्राईक प्रणवकडे. धन्यवाद डीजे. तुल्यबळ असे दोन्ही संघ असल्या कारणाने कुठल्या बाजूला माप झुकतं. 6 चेंडू 21 धावा. हे बघण्यासाठी सर्व प्रेक्षक आतुर. या स्पर्धेतला अतिशय अटीतटीचा चाललेला हा सामना आहे. रोमांचक. यावरती आता तन्मय भाष्य करतील. अतिशय रोमहर्षक असा हा सामना चेतक वाघुली आणि विकास 11 यांच्यामध्ये होत आहे. या षटका अगोदर बोईन संघांनी अतिशय पकड होती त्यांची या सामन्यामध्ये परंतु मला तन्मयला विनंती आहे की या सामन्याबद्दल निळू फुलाच्या आवाजमध्ये थोडं निळू फुलाच्या आवाजमध्ये बोलावे. अरे काय सांगू, अरे एक नंबर. अरे बोळींज आणि वाघोली काय सामना. अरे विकेट 6 वाईड सगळं बघायला मिळालं. एकदम झोकास. धन्यवाद तन्मय. तुमची मिमिक्री खूप वर्षांनी मला वाटते मंदारिकेच्या 2000 गणेश पार्क नंतर आम्हाला ही ऐकायला मिळालेली आहे. 2014 पर्यंत आम्हाला ही ऐकायला मिळाली होती. पुढचा षटक राजेश बघूया. 6 चेंडू 21 धावा. प्रणव जोशी स्ट्राईक प्रणव जोशीकडे. शेवटचं 4 मोठे फटके आणि सामना चेतकच्या बाजूने. 4 चांगले चेंडू सामना बोईन्सकरांच्या बाजूने मारला बघूया. आणि हा बाद झालेला आहे. प्रणव बाद. मोठी विकेट गेलेली आहे. आणि आता संपूर्ण मोठा सामना बोलतात ना की चेतक संघाची जी मदार प्रणवकडे होती आणि प्रणव हा पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे. 5 चेंडू 21 धावा आणि आता उतरले आहेत यश नाईक. यश हा एक लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू षटकार मारण्यात एकदम प्रसिद्ध आहे. बघूया त्याला 5 चेंडू 4 मोठे फटके घ्यायचे आहेत. धावांची गरज आहे ती 21. 3 चेंडू आता जर राजेश यांनी जर टाकले तर सामना त्यांच्यामधून जिंकू शकतो. यस पंचांचा अतिशय चांगल्या प्रकारे दात. धन्यवाद पंच.
बघूया आपलं नाव यश, तसं यश मिळून आपल्या चेतक संघाला देतात का बघूया. आणि राजेश अनुभवी हा बॉलर, वसई तालुक्यामध्ये राजेशचे हे नाव गाजलेलं आहे. स्पिनिंग गोलंदाजी टाकतो. मला आठवत आहे मागच्या वर्षी नारंगी येते त्याने 4 चेंडूवर 4 षटकार मारून सामना बोईन्स करण्यासाठी खेचून आणला होता. असे राजेश बघूया शेवटचे 5 चेंडू आपल्या संघासाठी कसे टाकतोय. आणि हा खराब चेंडू आणि हा वाईट आणि 1 धाव 22, 2 धावा म्हणजे 5 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक तुषारकडे. तुषार बघूया आपला अनुभवाचा फायदा आपल्या चेतक संघाला कसा देतोय. कारण का आता चेतकच्या डकआउट मध्ये पण तुषारवर फार मोठ्या आशा अपेक्षा. कारण का प्रणव, तन्मय, ऋतिक मयूर यायचं आहे. मी थोडा हे केलंय. मयूरही बाद झालेला. अरे बापरे, म्हणजे मोठे मोठे खेळाडू बाद झालेले आहेत. तुषार हाही मोठाही खेळाडू आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. 5 चेंडू 19 धावा. अतिशय चांगला फटका मारलेला बघूया. 1 धाव. बॅड लक. 4 चेंडू 18 धावा. चांगला फटका मला थोडा या सेटला मारला असता तर कदाचित चौकार गेला असता. 4 चेंडू 18 धावा म्हणजे 3 मोठे फटके सामना चेतक संघाच्या बाजूने आणि 2 चांगले चेंडू हे सामना बोईन्स विकास सिल्व्हनच्या बाजूने. बघूया तुषारला माहित होतं की स्ट्राईक त्याच्याकडे पाहिजे होतं, पण आता शेवटचे 4 चेंडू आहेत. बघूया कसं खेळतायत. यशला काहीतरी त्यांनी कानमंत्र दिलेला आहे. दरम्यान राजन्स यांचा पुढचा चेंडू. चांगला फटका. 1 धाव तर मिळणार आहे. बघूया 1 धाव तर मिळालेली आहे. 3 चेंडू 17 धावा. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा माझं निळू फुलेलं विनंती आहे. 3 चेंडू 17 धावा. तुम्हाला काय वाटतंय? अरे 3 चेंडू 17 धावा म्हणजे 3 षटकार. पाहूया काय करतायत तुषार. धन्यवाद तुषार. 3 चेंडू 17 धावा. तीन चेंडू 17 धावा. अतिशय चांगला फटका. 2 चेंडू 16 धावा. सामना हा आता बोईन्स संघाच्या बाजूने जवळजवळ झुकलेला आहे, पण कधी क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत काही होऊ शकतो. बघूया 2 चेंडू 16 धावांची गरज. 2 चेंडू 16 धावा. लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना हा होतोय चेतक वाघोली वर्सेस विकास इलेव्हन. असा रोमांचक झालेला सामना, पण शेवटच्या षटकात जे अपेक्षित होतं प्रणवचा पहिल्या चेंडूवर बळी जाणं, त्यामुळे जे अपेक्षित होतं त्या अपेक्षित रोमांचक होतोय का बघूया. अजून 2 चेंडू बाकी आहेत. नक्कीच. आणि तुषार यांनी अतिशय उत्कृष्ट खेळ केलेली आहे. नक्कीच नक्कीच. बघितल्याप्रमाणे हा षटकार जातोय का बघूया. आणि हा षटकार जी गरज अगोदरच्या चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये पाहिजे होती यशकडून, ती यशकडून शेवटचे 2 चेंडू असताना यश सक्सेस मिळाला. 1 चेंडू 11 धावा. 1 चेंडू 10 धावा. सॉरी माफ करा, 1 चेंडू 10 धावा. धन्यवाद पंच, तुमच्या मनापासून आभार. तुमचा हा डान्स बघण्यासाठी आम्ही 2 मिनिटं गाणं जास्त चालवलं. 1 चेंडू 11 धावा यश. आणि हा सामना चेतक वाघोली संघाने गमावलेला आहे. 9 धावांनी त्यांचा पराभव झालेला आहे आणि विकास इलेव्हन हा फायनल मध्ये अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. त्यांचा मनापासून अभिनंदन. तुषार अतिशय उत्कृष्ट खेळी करून नाबाद झालेला आहे. यशनी शेवटच्या डोमेनला एक षटकार मारला होता, थोडी आशा पल्लवी केला पण चेंडू कमी राहिले. प्रणवचा पहिल्या चेंडूवर बळी. रोहित काय वाटतं तुम्हाला?
धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. प्रणवचा पहिल्या चेंडू विकेट जाण्यापेक्षा सुरुवातीला ज्या पहिल्या फलंदाजांच्या विकेट गेल्या त्या अपेक्षित नव्हत्या. मी आधीच म्हणाल्याप्रमाणे जशा विकास किंवा श्री गणेश बोळीन संघाने एक एक धावा कमवून मोठा डोंगर उभा केला तसाच चेतक वाघोली संघाने हार्दिक मॅन ऑफ द मॅच. हार्दिकने डकआउट मध्ये यायचंय.